माजी खासदार विनायक राऊतांना अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टानं नकार दिला. त्यामुळे अटकपूर्व जामिनावर आता 23 जुलैला सुनावणी आहे. तोपर्यंत त्यांना अटक होऊ शकते असं बोललं जात आहे. 23 जुलैपर्यंत अटकेपासून विनायक राऊतांनी संरक्षण मागितलं होतं. अंतरिम संरक्षण असल्यानं राऊतांना आता कधीही अटक होऊ शकते. मुलगा गीतेश, पत्नी श्यामल यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार सध्या पाहायला मिळते. विनायक राऊतांची सून गिरिजा हिनं त्यांच्यावर आरोप केलेले होते आणि या सगळ्यामध्ये त्यांनी तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्याबाबत सध्या ही कोर्ट कचेरी पाहायला मिळते. जे होईल ते न्यायदेवता आहे, कोर्ट आहे, त्यामुळे फार काय बोलण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये. अँटिसिपेटरी बेल अद्यापही कोर्टामध्ये आहे आणि त्याची सुनावणी 23 तारखेला आहे आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते ठीक आहे, काय असेल ते बघू, पण आमचा विश्वास आहे पोलीस ठाणे यंत्रणेवर, आमचा विश्वास आहे न्यायालयावर.